वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। नमस्कार। सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा झी24 तास आपल्यासाठी घेऊन आलाय महाराष्ट्रातील गावागावांमधील विविध गणपती, त्यांच्या आख्यायिका आणि त्यांचं महात्म्य। चला तर मग सुरुवात करूया आपल्या विशेष कार्यक्रमाला, आपलं गाव आपला गणपती। शेगावचे संत गजानन महाराज यांचे भक्त रंगनाथ महाराज दरवर्षी पंढरपूरची यात्रा पायी जाऊन करत असतात। एकदा ह्याच रंगनाथ महाराजांना गजानन महाराजांनी दृष्टांत दिला आणि पंढरपूरला जाताना 11 उजव्या सोंडेच्या गणपतींची स्थापना करायला सांगितली। आज आपण पाहणार आहोत त्यापैकीच एक गणपती। महाराष्ट्रात गणपतीची अनेक रूपं पाहायला मिळतात, मात्र गणपतींच्या या रूपांपासून ते ज्या ठिकाणी विराजमान झाले तिथपर्यंत त्यांचा इतिहास कुठे ना कुठे साक्षीदार बनलाय। असाच पुरातन इतिहास असलेल्या गणपतींपैकी एक आहे हा माळाचा गणपती। जालन्यापासून 8 किलोमीटर अंतरावर एका उजाड माळरानावर या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे। भक्तांच्या नवसाला पावणारा गणपती असा या गणपतीचा महिमा आहे। त्यामुळे वर्षातील संपूर्ण म्हणजेच 365 दिवसही इथं भक्तांची गर्दी असते। एकदा नवस बोलला की तो नवस माळाचा गणपती पूर्ण करतोच असाही भक्तांचा अनुभव आहे। त्यामुळे वर्षभर इथे येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचं कारण सापडतं। जालन्याचं माळाचं गणपती संस्थान सन 1870 मध्ये इथं एक खूप मोठे संत आहे रंगनाथ महाराज म्हणून। हे गजानन महाराज साहेब शिर्डीचे साईबाबा त्यांचे सोबतीचे संत आहे रंगनाथ महाराज। त्या रंगनाथ महाराजाला एका दिवशी रात्री देवानं दृष्टांत दिला आणि त्यांनी सांगितलं की इथं तू गणपतीची स्थापना कर। मग रंगनाथ महाराजांना स्वतः येऊन इथं लिंबाच्या झाडाखाली बसून ही गणपतीची मूर्ती घडवून ठेवली। मग त्यामुळे त्या लिंबाच्या झाडाचा पाला बी खूप गोड झालेला आहे। त्यावेळेस गणपतीला माळाचा गणपती का म्हटलं जातं याचा मोठा रंजक इतिहास आहे। असं म्हटलं जातं की गजानन महाराजांचे भक्त रंगनाथ महाराज दरवर्षी पंढरपूरच्या यात्रेला जात असत। एकदा गजानन महाराजांनी रंगनाथ महाराजांना दृष्टांत दिला। या दृष्टांतात गजानन महाराजांनी रंगनाथ महाराजांना पंढरपूरला जाताना उजव्या सोंडेच्या 11 गणपतींची स्थापना करायला सांगितली आणि रंगनाथ महाराजांनी पंढरपूरपर्यंत 11 गणपतींची स्थापना केली। त्यापैकी हा माळाचा गणपती दुसऱ्या क्रमांकाचा गणपती आहे। 1934 मध्ये एका उजाड माळरानावर या गणपतीची स्थापना करण्यात आली। मैं 17 साल हो गए। चतुर्थी के एक दिन पहले मैं आके श्रृंगार करती हूँ और श्रृंगार अभी तक एक भी खड़ा नहीं हुआ। और श्रृंगार बोले तो बहुत पूरा फेटा बनाने का गणेशा को अभी परसों के रोज श्रृंगार निकाले गणेश जी का। फेटा एक साड़ी का, कोटे की साड़ी का नहीं तो कोई भी कड़क साड़ी का फेटा मैं खुद हाथ से बनाती और उसमें तुर्रा पूरा ब्रॉच वगैरह, गणेश जी को बूंदी का लड्डू और पान का भोग लगाती। पान पहले एक पान का भोग लगाती थी, एक पान का भोग लगा के घर पे लेके जाती। पान मिलता ही नहीं था, अभी 2 पान लाती और एक गणेश जी को भोग लगाती और वहीं पे छोड़ती थी। माळाच्या गणपतीच्या स्थापनेचा जसा इतिहास आहे तसाच त्याच्या नावाचाही आहे। गणपतीची स्थापना झाल्यानंतर रंगनाथ महाराजांच्या एका परमभक्तानं या गणपतीचं नाव बाळाचा गणपती असं ठेवावं असा हट्ट रंगनाथ महाराजांकडे धरला। त्यामुळे हा गणपती बाळाचा गणपती म्हणून ओळखला जाऊ लागला। मात्र हा गणपती माळरानावर असल्यानं या गणपतीला माळाचा गणपती म्हणून ओळखलं जाऊ लागलं। लिंबाचा पाला अजून गोड लागतो। त्याच्यानंतर यानं 64 कला तयार केल्या। त्या 64 कला बिन जागृती झाल्या, एक बिन बिगरू जागृती नाही। जाफरापासून कला करत आले। हे आपली 61 कला आहे। त्याच्यानंतर इकडे बरडी आहे, ही बरडी 64 कला आहे। हे कलिमंदी यांनी समजा जेवढे कला आहे आज समजा कला जागृती। उजव्या सोंडेचा गणपती असल्यानं आपला नवस एकदा बोलला की तो नवस हमखास पूर्ण होतोच या श्रद्धेपोटी संपूर्ण मराठवाड्यातून इथं चतुर्थीला भक्तांची गर्दी होते। प्रत्येक चतुर्थीला यात्रा भरते मोठी। इथं लोक येणारे जाणारे येताना थांबते दर्शनाला, याला त्याला। पुन्हा व्यवस्था चांगली असल्यामुळे लोक थंड पाण्याची याची सगळी व्यवस्था आहे इथे। पूर्वी हे मंदिर दुर्लक्षितच होतं, पण कालांतरानं वर्षभर इथे येणाऱ्या भक्तांची संख्या वाढतच असल्यानं मंदिर विश्वस्तांनी भक्तांच्या येणाऱ्या देणगीतून मंदिराचा आकर्षक जीर्णोद्धार केलाय। शिवाय गणपतीसाठी आकर्षक सजावटही करण्यात आली आहे। जे जालन्यापासून थोडंसं दूर अंतरावर आहे, पण
रोजच्या धगधगीपेक्षा आज देवाच्या दर्शनासाठी एकदम शांत वातावरणात इथं येऊन भक्तगणांसाठी एक खूपच सुंदर मंदिर आहे. मी खूप दिवसापासून या मंदिरावर येतो आहे. त्याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये दर रविवारी इथं खूप चांगले प्रकारचे कार्यक्रम होतात. पुन्हा प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी, खास करून मंगळ ते चतुर्थीच्या दिवशी तर खूपच मोठी यात्रा भरते. ते ग्रामीण भागातून येतो आम्ही आणि इथली एक सुविधा आहे की चांगले देण्याची इथली जी ट्रस्टी आहे, गोरगरीब लोकांना देण्याचं भोजनाचं, पुन्हा इथं वार्षिक सप्ताह असतो 7 दिवस चालणारा, बरेचसे काही कार्यक्रम होतात. राज्य महामार्ग जालना सिंदखेडा या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं लक्ष हे मंदिर वेधून घेतं. इथं वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्यानं वर्षभर भक्तांची मांदियाळी इथं पाहायला मिळते. जालन्याहून नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. नाशिकचं श्री अण्णा गणपती हे देवस्थान अल्पावधीतच भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय. 42 फूट उंचीची चतुर्मुख आणि चतुर्भुजा गणेशाची मूर्ती जितकी भव्य आहे तितकीच देखणीही. गणेश मूर्तीच्याच बाजूला नवग्रहांचं शक्तिपीठ असल्यानं भाविकांची इथे कायमच गर्दी असते. नाशिक रोडच्या बेरडनगर परिसरातील गणेशाची ही भव्य मूर्ती अण्णा गणपती म्हणून नाशिकमध्येच नव्हे तर राज्यभरात प्रसिद्ध आहे. अण्णा मठाचे प्रमुख अण्णा गुरुजी यांना 2009 मध्ये गणपती बाप्पांना पहाटे दृष्टांत दिला आणि त्याच ठिकाणी ही 42 फूट उंचीची गणेशाची भव्य मूर्ती उभारण्यात आली. शंकराचार्यांच्या 4 पीठातून मूर्तीसाठी दगड मागवण्यात आले आणि ही मूर्ती साकारण्यात आली. याच मूर्तीच्या बाजूला नवग्रहांचं आगळं वेगळं शक्तिपीठ आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी उभारण्यात आलेलं मंदिराचं डिझाईन कुठल्याही वास्तू विशारदाने तयार केलेलं नाही. भक्तांच्या मनाला जे भावलं तसं मंदिर आकार घेत गेलं. गणपतीची भव्य मूर्ती आणि नवग्रहांचा असा संगम देशात केवळ नाशिकमध्येच असल्याचा दावा मठाचे प्रमुख आणि ज्यांच्या नावावरून हा गणपती अण्णा गणपती म्हणून ओळखला जातो त्या अण्णा गुरुजींनी केलाय. अण्णा गणपती नवग्रह सिद्धपीठम येथे ही जी विराट चतुर्मुख 42 फूट गणपतीची मूर्ती जे विराजमान आहे, यांनी साक्षात भाद्रपद चतुर्थी 2009 साली मला पहाटे जेव्हा नवग्रहाची मी स्थापना करत होतो आणि याचा पाया ज्याला फाउंडेशन म्हणतो ते पाया खणताना इकडे त्याच्यासाठी अनुष्ठान, नवग्रहासाठी जेव्हा नवग्रहाची स्थापना करण्याच्या अगोदर त्याचे नवग्रहांचं अनुष्ठान करायला लागतं. त्या अनुष्ठानसाठी मी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती दररोज इकडे जपानुष्ठान करायचो. त्यावेळेस मला चतुर्थीच्या दिवशी यांनी दर्शन दिलं, साक्षात दर्शन दिलं आणि ज्या स्वरूपामध्ये दुधासारखा पांढरं शुभ्र स्वरूपात दर्शन दिलं त्या स्वरूपात ते आज येथे विराजमान आहेत. या देवस्थानच्या माध्यमातून सगळेच धार्मिक सण उत्सव साजरे होत असल्यानं अल्पावधीतच हे ठिकाण भाविकांचं श्रद्धास्थान झालंय. भाविकांची मनोकामना पूर्ण करणारा अण्णा गणपती अशी प्रचिती अनेकांना आल्यानं नाशिकमधूनच नव्हे तर राज्यभरातून शेकडो भाविक दररोज या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. याच परिसरात नवग्रह, कार्तिक स्वामी, चामुंडा देवी, शंकर पार्वतीची छोटी छोटी आणि आकर्षक मंदिरं असल्यानं भाविकांना हा परिसर मनाला शांती आणि प्रसन्नता देतो. अण्णा गणपती एक नवग्रहांसाठी प्रसिद्ध असं त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये नवग्रहांसाठी जी शांती वगैरे केली जाते ती फक्त पूर्वी साऊथ या ठिकाणीच केली जायची, परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने इथे अण्णा गणपतीच्या मंदिराची स्थापना झाली आणि त्या मंदिराच्या स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणी जे गणपतीचं भव्य अशी उंच मूर्तीची स्थापना केली आणि त्याचबरोबर तिथे नवग्रहांची देखील स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला ज्या ग्रहांच्या माध्यमातून जावं लागतं त्या नवग्रहांची त्या ठिकाणी स्थापना केल्यामुळं शरीराला मनशांती तर मिळतेच, परंतु कुटुंबाला देखील मनशांती मिळते आणि त्या ठिकाणी दर्शनाला गेल्यामुळे आपल्या जे काही विकार असतील, आपले जे काही ग्रहांच्या माध्यमातून आपल्याला होणारे अडीअडचणी असतील त्या निश्चितच त्या ठिकाणी त्या नवग्रह मंदिरामुळं त्या सोडवल्या जातात अशी या ठिकाणी माझी खात्री आहे. मंदिर परिसरातील असंख्य फुलझाडं परिसराची शोभा वाढवतात. याच झाडांमध्ये नवग्रह आणि 27 नक्षत्रांच्या झाडांनी आपली जागा निश्चित केली आहे. या झाडांमुळे वातावरणात प्रसन्नता तर राहतेच, पण दुर्मिळ औषधी झाडं बघण्याची आणि त्यांच्या सानिध्यात वेळ घालवण्याची संधीही भाविकांना मिळते. आजूबाजूचा परिसरही नयनरम्य असल्यानं देवदर्शनाबरोबरच पर्यटन होत असल्यानं भाविकांची इथे कायम रीघ असते.
नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. अष्टविनायकांमधील 8वा गणपती म्हणजे रांजणगावचा महागणपती. या गणपतीचं दर्शन घेऊन मनोभावे मागितलेला नवस हा गणपती हमखास पूर्ण करतो, अशी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. चला तर पाहूया काय महिमा आहे या गणपतीचा. महागणपतीचं हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचं बांधकाम पेशवेकालीन आहे. भाद्रपद महिन्यात इथं घरोघरी गणेशाची स्थापना करण्याची प्रथा नाही, तर मंदिरातील गणेशाची पूजा केली जाते. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की उत्तरायण आणि दक्षिणायन याच्या मधल्या काळात सूर्याची किरणं महागणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिरातील सभा मंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात महागणपतीची डाव्या सोंडेची मूर्ती आहे. गणपतीनं कमळाची आसनमांडी घातलेली आहे. गणपतीला 10 हात आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा इतिहास आहे, तर मंदिराचं स्थान इसवी सन 10व्या शतकातील आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत भाविकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये वाहनतळ आहे, भाविकांसाठी भक्तनिवास आहे, महाप्रसाद म्हणून भाविकांना 2 वेळचं महाप्रसाद बसून खाण्यासाठी व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे मोदक प्रसाद आहे. महागणपतीची प्रतिमा असलेलं चांदीचं नाणं या ठिकाणी विक्रीसाठी भाविकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. मंदिराचं मूळ बांधकाम 400 वर्षांपूर्वीचं असून पेशवाईच्या काळातील असल्यामुळे त्याच मराठा शैलीचं बांधकाम आणि रचना ठेवून सुंदर व आकर्षक नगारखाना इमारत बांधण्यात आली आहे. त्याच्या दगडी गाभाऱ्याचं काम पेशवाईमध्ये झालं असून सवाई माधवराव पेशवे यांनी हे बांधकाम केलंय. त्याचं पुनर्जीवन विश्वस्त मंडळानं केलं आणि त्याच जागेवर त्याच शैलीत नवीन आकर्षक लाकडी मंडप बांधला. यामुळे मंदिराच्या रचनेत कोणताही बदल न होता मंदिराचा आकर्षकपणा आणि भाविकांना अपेक्षित असलेली वातावरण निर्मिती इथं झालेली दिसते. आज हा लाकडी मंडप भाविकांचं मन मोहवून टाकतो. लाकडी मंडपाचं काम इंदूर इथल्या सरदार किबे यांनी केलेलं आहे. मंदिरासमोर दगडी नगारखाना, दगडी वेस आणि मंदिराच्या पुढे दगडी दीपमाळ प्राचीन वास्तूची आठवण करून देते. चिंचवड येथील महान गणेश भक्त श्री मोरया गोसावी यांच्या आदेशावरून देव कुटुंबीय इथं महागणपतीची सेवा करतायत. 9 साला पावणारा गणपती आहे आणि भाद्रपद मध्ये याचा मोठा गणेश उत्सव होतो. गणेश जयंती पहिल्या दिवशी पालखी जाते कराड्याला, दुसऱ्या दिवशी निमगाव माळंगी, तिसऱ्या दिवशी गणेगाव आणि चौथ्या दिवशी चतुर्थी दिवशी डोकसांगीला पालखी जाते. आणि प्रत्येक पालखीला असे हे मानकरी ठेवलेले आहेत. पहिल्या पालखीला पाचूनकर जसे गावातील लोकांना वाटून दिलेले 4 दिवस आणि 5व्या दिवशी मग पाहुणे रावळे येऊन जेवणाचा कार्यक्रम असतो आणि 6व्या दिवशी सर्वांचे गावातले लोक दंडवट घेतात गणपतीला आणि पूर्ण भारत देशातून माणसं इथं गणपतीला येतात. महागणपतीची कथा अशी आहे. हे क्षेत्र भगवान शंकरांनी वसवलेलं असून त्यांनीच गणेश मूर्तीची इथं स्थापना केली. बृहस्पत ऋषींचा पुत्र त्रिपुरासूर हा गणेशानं दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला होता. त्यानं सर्व देवांनाही जिंकलं, सर्व देवांच्या विनंती करून घेतलं. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकरानं त्रिपुरासुराचं पारिपत्य केलं. त्यावेळेपासून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागलं. पेशव्यांनी येथील अन्याबा देवांना वंश परंपरागत देवाची पूजा करण्याची सनद दिली. मोरया गोसावी यांनी अन्याबा देवांना गणेशाची धातूची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. त्या मूर्तीची उत्सवात मिरवणूक निघत असते. आजपर्यंत अनेक भाविकांच्या कुटुंबातील, व्यवसायातील अथवा आयुष्यातील अडचणी, संकट महागणपतीच्या कृपा प्रसादानं दूर झाल्याचं भाविक सांगतात. महागणपतीच्या दर्शनानं संकट दूर होतात, अडचणींमधून मार्ग निघतात, म्हणून भाविकांची 12 महिने या ठिकाणी गर्दी असते. हे स्वयंभू स्थान असल्यामुळे रांजणगाव इथं कुठेही गणेश मूर्ती बसवली जात नाही. दररोज दुपारी 12 ते 2:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत भक्तांसाठी मोफत प्रसाद भोजन दिलं जातं. एका वेळी 200 भक्तांची भोजनाची सोय होईल असा प्रसाद भवन हॉल प्रसाद वाटपासाठी सुसज्ज आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी भोजन प्रसादासाठी 200 लोकांचं अद्ययावत असं सभागृह आणि स्वयंपाकगृह या इमारतीत आहे. येवला तालुक्यातील ठाणगाव मधील गणपती म्हणजे भक्तांचं श्रद्धास्थान. पाहूया या गणपतीचा महिमा काय आहे ते.
3 गावांच्या सीमेवर आणि आग्नेय दिशेला मूर्तीचं तोंड असलेलं हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण म्हणून या मंदिराची ओळख. या देवस्थानाबाबत अशी प्राचीन कथा सांगितली जाते की या ठिकाणी ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासात असताना सीतामाईचं रावणानं हरण केलं, तेव्हा सीतेच्या शोधार्थ हिंडत असताना पाटोदा मार्गे अंकाईकडे जात असताना रामानं काही काळ इथल्या बोरीच्या झाडाखाली विश्रांती घेतली होती. कालांतरानं या ठिकाणी एक शेंदूर लावलेली गणपतीची दगडी मूर्ती अस्तित्वात आली. या ठिकाणी मात्र मंदिर अस्तित्वात नव्हतं. याबाबत मंदिर बांधण्याबाबत भीती दाखवली जात असे की या मूर्तीखाली 7 कढई धन असून जो कोणी गंगेचं पाणी आणून एका रात्रीत कळसाचं मंदिर उभं करेल त्याला धन प्राप्त होईल, अन्यथा गावावर संकट कोसळेल अशी भीती दाखवली जात होती. त्यामुळे कुणीही मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेत नव्हतं. मात्र मंजूर देवस्थानचे श्रीमंत 108 महामंडलेश्वर स्वामी शिवानंद गिरीजी महाराज यांना साक्षात्कार झाल्यानं त्यांनी ठाणगाव इथं भेट देऊन या देवस्थानाबाबत ग्रामस्थांना कल्पना दिली. तेव्हा ग्रामस्थांनी या ठिकाणची ख्याती सांगितली आणि गावावर संकट नको म्हणून मंदिर बांधण्याचं टाळलं. मात्र महाराजांनी शंकेचं निरसन करून मंदिर बांधायला प्रोत्साहित केलं. नंतर ग्रामस्थांनी 3 महिन्यात मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं. मूर्तीसाठी राजस्थान येथून दगड बोलावून जागेवरच मूर्ती तयार करून मूर्तीची स्थापना करण्यात आली. पूर्वीचे लोक असं सांगतात की त्यामुळे या आपल्या गणपती बाप्पाला इतकं मोठं स्थान त्यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेलं आहे आणि त्यामुळे आपला गणपती इतका पावन झालेला आहे की दक्षिणायन चालू असताना आमचे शिवानंदगिरी महाराज यांनी सांगितलं की ज्यावेळेस दक्षिणायन चालू असेल त्यावेळेस जर कोणी आपल्या गणपती बाप्पाचा पहाटे 4ला दर्शन घेतलं तर त्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. गावच्या शिवावर असलेला गणपती गावातले 4 जण जमून त्यांनी याच्यावर विचार केला आणि शिवानंदगिरी मंजूरचे महाराजे त्यांनी या महाराजांची गाठ घेऊन त्यांचा आचार विचार घेऊन या ठिकाणी मंदिर बांधण्याची विचार केला. अल्पावधीतच या ठिकाणची ख्याती महाराष्ट्रभर पसरली. रोज हजारो भाविक इथं दर्शनासाठी गर्दी करतात. यानंतर ह्या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया. पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.